सोलापूरच्या बार्शीमधील ढाळे पिंपळगाव प्रकल्प हा ओव्हरफ्लो झालेला आहे। शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय, त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। ढाळे पिंपळगाव धरण क्षेत्रामध्ये जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाची दमदार बॅटिंग झाल्याचं पाहायला मिळालंय। तर तिकडे नंदुरबारच्या सुसरी धरणामधून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सुसरी नदीकाठावरील गावांना सावधान राहण्याचा इशारा दिला गेलाय। शहादा तालुक्यात सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आठवडाभरापासून दमदार पाऊस पडतोय। धरणाचे 3 पैकी 2 वक्र दरवाजे पूर्णतः उघडण्यात आलेले आहेत। नदीकाठावरच्या गावांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना सुद्धा दिल्या गेल्यात। तर राज्यातील 25 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। 127 तालुके त्याच्यात बाधित झालेत। अतिवृष्टीमुळे 1,38,262 हेक्टरवरील शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्याला बसलाय। सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, बुलढाण्यात सुद्धा शेतीचं मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे भात, नाचणी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, केळी आणि भाजीपाल्याला सुद्धा मोठा फटका बसलाय। राज्य सरकारच्या पीक पाहणी अहवालामधून ही सगळी माहिती समोर आली आहे। आता बातमी आहे कोल्हापुरातून। राधानगरी धरणाचे सगळे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेत। धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाने 7 दरवाजे उघडलेत। धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। जिल्ह्यातील सगळ्या धरणांमध्ये 80 ते 90% पाणीसाठा आहे। कलमोडी धरण सुद्धा 100% भरलेलं आहे। राज्यभरात धोधो पाऊस पडतोय, पण मराठवाड्याकडे पावसाची पाठ फिरल्याचं बघायला मिळतंय। जुलै महिना संपलाय, पण तरी मराठवाडा अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। मराठवाड्याच्या धरणांमध्ये अवघा 20% पाणीसाठा आहे। जायकवाडी धरणात सुद्धा फक्त 7% पाणीसाठा आहे। बीड, नांदेड, लातूर, धाराशिवच्या प्रकल्पांमध्ये 0 ते 3% एवढाच पाणीसाठा आहे। बातमी पुण्यातूनच आहे। सिंहगड किल्ला 1 आठवडा पर्यटकांसाठी बंद राहील। सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली आहे आणि हे दरड हटवण्याचं काम सध्या केलं जात आहे। आठवडाभर हे काम चालण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किल्ला बंद ठेवला जाईल। पावसाळ्यामध्ये नेहमी या ठिकाणी सिंहगडावर पर्यटकांची गर्दी होत असते, पण सध्या इथे दरड कोसळली आहे या मार्गावर, त्याच्यामुळे आठवडाभरासाठी किल्ल्यावर जाणारा रस्ता बंद असेल।